प्राईम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। सन्मान बळीराजाचा व सर्जा राजाचा स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट जातिवंत बैलजोडी स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा सोहळा संपन्न। जय श्रीराम ग्रुपच्या गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना पाटी व पेन्सिल वाटपाचा कार्यक्रम संपन्न। गणेशोत्सवानिमित्त मुक्ते येथे मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न। राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र राज्य यांच्या विभागीय अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक प्रचार सभेचे अंधशाळेत करण्यात आले आयोजन। आणि बडगुजर कॉलनी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे व अश्विनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आली गणरायाची महाआरती। आता बातमी विस्ताराने। धुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित सन्मान बळीराजाचा व सर्जा राजाचा स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट जातिवंत बैलजोडी स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा सोहळा जिल्हा परिषदेत शुक्रवारी दुपारी संपन्न झाला। धुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित सन्मान बळीराजाचा व सर्जा राजाच्या स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट जातिवंत बैलजोडी स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा सोहळा जिल्हा परिषदेत शुक्रवारी दुपारी संपन्न झाला। सन्मान बळीराजाचा व सर्जा राजाच्या ही नाविन्यपूर्ण स्पर्धेत जिल्ह्यातील 183 शेतकऱ्यांसह त्यांच्या बैलजोडीने सहभाग नोंदविला। धुळे तालुक्यातून 53, शिंदखेडा तालुक्यातून 43, शिरपूर तालुक्यातून 22 आणि साक्री तालुक्यातील 65 शेतकरी या स्पर्धेत सहभागी झाले। पशुसंवर्धन विभागाच्या तज्ञ समितीने स्पर्धेतील सर्वच बैलजोड्यांचे परीक्षण केले। यात बैलांची उंची, कातडी, शिंगे, खूर, डोळे, दात, शरीराची ठेवण, शेपूट आणि पायांचा आकार यासह 100 निकषांच्या आधारावर गुणांकन करण्यात आले। त्या आधारे प्रत्येक तालुक्यातून 3 बैलजोड्यांची निवड करून तालुकास्तरीय प्रथम 21,000, द्वितीय 18,000 व तृतीय 15,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले। तालुका स्तरावर निवडण्यात आलेल्या 12 बैलजोड्यांमधून 3 बैलजोड्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड करून प्रथम 51,000, द्वितीय 41,000 आणि तृतीय 31,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले। स्पर्धेत निवड झालेल्या बैलजोडी व मालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। जिल्हास्तरीय स्पर्धेचे प्रथम विजेते साक्री तालुक्यातील मालपूर येथील प्रवीण बोरसे, द्वितीय विजेते धुळे तालुक्यातील नवलाने येथील आनंदा सूर्यवंशी आणि तृतीय विजेते शिरपूर तालुक्यातील खैरकुट्टी येथील बालकिसन पावरा यांचा सन्मान करण्यात आला। तालुकास्तरीय स्पर्धेत साक्री तालुक्यातून प्रवीण बोरसे मालपूर, काशीनाथ गांगुर्डे देगाव, शानाभाऊ बागुल फोफरे, शिंदखेडा तालुक्यातून अमीर बेहरे जखाने, देविदास सोनवणे वालखेडा, महेंद्र पाटील लंघाने, धुळे तालुक्यातून आनंदा सूर्यवंशी नवलाने, कैलास पवार पाडळदे, उत्तम पाटील मुक्टी, शिरपूर तालुक्यातून बालकिसन पावरा खैरकुट्टी, रतिलाल पावरा खैरकुट्टी, अनिल पाटील विखरण यांची निवड करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, माजी मंत्री आमदार अमरीश पटेल, आमदार जयकुमार रावल, आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दैते, शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम, महिला व बालकल्याण सभापती ज्योती बोरसे, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, माजी अध्यक्ष तुषार रंदे, माजी सभापती बापू कलाने, संजीवनी सिसोदे, महावीरसिंग रावल, प्राध्यापक अरविंद जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, कृषी महाविद्यालयाचे डॉक्टर राहुल देसले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर मिलिंद बनगे, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त संदीप निकम आदी उपस्थित होते। महाराष्ट्र तसेच धुळे जिल्हा हा प्रामुख्याने शेतीप्रधान देश तालुका आणि जिल्हा आहे। खरं तर माझा शेतकरी राजा जेव्हा काबाड कष्ट करत असतो त्याच्या सोबतीला बळीराजा सोबतीला हा सर्जा राजा कायम राबणारा असतो। खरं तर पहिल्याबद्दलचं महत्त्व सांगायचं तर खूप पौराणिक काळापासून याचं महत्त्व आहे। म्हणजे भगवान शंकराचं जर वाहन असेल तर नंदी आहे, नंदी म्हणजे बैल आहे। आणि बळीराजासोबत या सर्जा राजा म्हणा किंवा आपल्या गावरान भाषेत म्हणायचं झालं तर डवळ्या पवळ्याचे सन्मान होणं हे गरजेचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। खरी संकल्पना अशी आहे भाईसाहेब, आजच्या या आधुनिक युगामध्ये शेतकरी हा तंत्रज्ञानाच्या मागे धावतो आणि या तंत्रज्ञानामध्ये रोटावेटर सारखे यंत्रांचे उपयोग करून शेतीची कस कमी होते आणि आपल्याला आजच्या या युगात जे काही आजार वाढत आहेत या आजारांवर मात करण्यासाठी आपल्याला
पुन्हा परंपरागत शेतीकडे वळावं लागणार आहे. आणि या परंपरागत शेतीला वळत असताना माझ्या बळीराजाला, माझ्या शेतकरी राजाला साथ देणाऱ्या या सर्जा राजाचं डवळ्या पोळ्याचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. म्हणजे माझ्या शेतकरी राजाला त्या माध्यमातून प्रयत्न होतोय आणि लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम होतं. आणि म्हणून जसं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की अंपायर डिसिजन फायनल डिसिजन. आणि मग आम्ही सारखे नेते का बोलत नाही? कारण टेक्निकल लोकांनी पाहिलंय, समजलंय, केलंय, न्यायच केला असेल. आणि म्हणून त्या माध्यमातून तो कार्यक्रमही अत्यंत सुंदर झाला. विविध बैलजोड्या आम्ही पाहिल्या, कुठली लहान होती, कुठली मोठी होती, कुठली खिल्लारी होती. पण एक मोठा फरक मला निकम म्हटले का विभागाकडून, तर निकम सर मला एक मोठा फरक दिसला की पूर्वी आपल्याकडे खिल्लारी जोड्या कमी असायच्या, त्या सगळ्या मराठवाड्या आणि पश्चिम महाराष्ट्रात. आता मोठ्या प्रमाणात खिल्लारी दिसल्या मला. आणि म्हणून आपल्याकडे तो बदलता ट्रेंड आपल्याकडे मला दिसतोय की ग्रामीण भागामध्ये खिल्लारी जोड्यांचं फार मोठं चलन हे वाढलेलं आपल्याकडे. आणि त्याच्यामधल्या बहुतेक स्पर्धक इथे आले होते. जे सगळे स्पर्धकांनी भाग घेतला, तुम्हाला कुठला नंबर मिळाला हा काही त्या बैलाचा विषय नाही. अनेक त्याच्यामधलं सांगितलंय की टेक्निकल बाबी असतात, दिसण्यावरनं नसतं. आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलं त्या त्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आपलं पशुसंवर्धन हे गायींचं, बैलांचं, बकऱ्यांचं, कोंबड्यांचं ते तर झालंच पाहिजे. त्याचबरोबर हरणी असतील, मोर असतील, त्याचं सुद्धा संवर्धन झालं पाहिजे. आणि ते झाडं तोडून टाकतो, त्यांना पशुपक्षींना राहायला जागा नाही. आणि त्या प्रकारचा विचार देखील आपल्याकडे झाला पाहिजे. मी आज तुमच्या कार्यक्रमाबद्दल पशुसंवर्धन विभागाचे सभापती, त्यांच्या सर्व टीमचं, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि साऱ्या सभापतींचं मी मनापासून अभिनंदन करतो. धुळे तालुक्यातील लई येथील जय श्रीराम ग्रुपच्या गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना पाटी व पेन्सिल वाटपाचा कार्यक्रम मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. धुळे तालुक्यातील लणिंग येथील जय श्रीराम ग्रुपच्या गणेश मंडळातर्फे गणेश उत्सवानिमित्त गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना पाट्या व पेन्सिलच्या वाटपाचा कार्यक्रम शनिवारी सकाळी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळे हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील हे उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापक शैलेंद्र वाणी यांनी माहिती देत जय श्रीराम ग्रुपच्या मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख अतिथी मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील व मान्यवरांच्या हस्ते त्यानंतर विद्यार्थ्यांना पाट्या व पेन्सिलचे वाटप करण्यात आले. यावेळी निलेश जगदाळे, पोलीस पाटील सुनील परदेशी, पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळी, मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस पाटील सुनील परदेशी, बाबा वळसाने, शिवाजी बागुल, निलेश जगदाळे, अविनाश बळसाने, मनोहर पवार, सुरेंद्र चंदेल, ठकाजी जिपरे, धीरज परदेशी तसेच जय श्रीराम ग्रुपच्या मंडळाचे अध्यक्ष सौरभ बोरसे, पवन जिपरे, पंकज चव्हाण, एस चंदेल, अजय गवळी, अविनाश गवळी, सनी बोरसे, चिन्मय बोरसे, गौरव मिस्त्री, पियुष परदेशी, सागर पाटोळे, कुणाल पवार, यश शिरोडे, दिनेश गवळी, हलचल बोरसे, सागर दहीहंडे, लंकेश बोरसे, भीमा गवळी, धनराज वाकळे, पवन गवळी, सुजल पवार, स्वप्नील साबरे, मुख्याध्यापक शैलेंद्र वाणी, नयना बांबरे, वंदना पाटील, सीमा पाटील, मीनाक्षी देसले, विद्या देवकर, सकाराम पाटील, राजाराम वाघ, मीना पवार यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सकाराम पाटील तर आभार प्रदर्शन राजाराम वाघ यांनी केले. मी शशिकांत पाटील, मोहाडी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक बोलतोय. लडिंग गावामध्ये बऱ्याच मागील 14 महिन्यापासून लडिंग गाव असू द्या किंवा आजूबाजूचे पंचक्रोशीतले जे कुठले गावं असतील त्या गावांमध्ये बेटीच्या अनुषंगाने माझं येणं जाणं त्या ठिकाणी असतं. परंतु त्यातल्या त्यात लडिंग गाव हे अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करत चाललेलं आहे. कुठल्याही प्रकारचं जातपात, धर्मपंथ याला थारा न देता त्याच्या पलीकडे जाऊन सर्व या ठिकाणचे गावकरी एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्यातल्या त्यात गणेश मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी हा अनोखा कार्यक्रम पाटी वाटपाचा आणि पेन्सिल वाटपाचा हा जो कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे, मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1883 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे आपले महामानवच होते.
त्यांनी म्हटलेलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र घेतले, एवढे अनिष्ट एक अविद्येने केले. विद्या घेताना जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती मागच्या कर्मानुसार त्याचा मार्गक्रमण सुरू असतंय. कोणी श्रीमंत असतो, कोणी गरीब असतो, कोणी चांगल्या पदावर गेलेला असतो, त्याचे वडिलांच्या माध्यमातून किंवा कुटुंबाच्या माध्यमातून. परंतु त्या ठिकाणी असमानता जरी असेल, परंतु एक क्षेत्र असं आहे मित्रांनो की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची असमानता नाही. ते क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. शिक्षणाला अजिबात कुठल्याही प्रकारची जात पात धर्म पंथ याची बाधा येत नाही. कोणी जर ठरवलं की मला हे बनायचं आहे, तो 100% तो बनू शकतो. त्याच्यासाठी लागते जिद्द, मेहनत आणि चिकाटी. या सगळ्या गोष्टी जर आपल्याजवळ असतील, मेहनत करण्याची आपली तयारी असेल, तर माझे वडील शेतकरी आहेत, माझे वडील काहीतरी सायकलचं दुकान चालवतात किंवा फुगे बनवण्याचं काम करतात, म्हणून माझ्या प्रगतीला अडथळा येतोय असं अजिबात नाहीये. नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे मागील 2-3-4 वर्षापूर्वी या ठिकाणी होऊन गेले, ते सुद्धा शेतकरी कुटुंबातले होते. अनेक उच्च पदस्थ अधिकारी, IPS IAS दर्जाचे अधिकारी हे अत्यंत मिडल स्टेज मधून वरती आलेले आहेत. किंवा पदाधिकारी असतील, नेते असतील, आमदार असतील, सन्माननीय आमदार साहेब किंवा खासदार लोक असतील, तर यांचा सुद्धा आपण मागचा जर इतिहास बघितला तर अतिशय सर्वसामान्य कुटुंबातनं, सर्वसामान्य परिस्थितीतनं ते वर आलेले आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांची सगळ्यांना माहितीच आहे. तर मी आपल्याला या ठिकाणी हे सांगू इच्छितो की शिक्षण हे एकच क्षेत्र असं आहे की त्या ठिकाणी कुठली असमानता नाहीये आणि कोणी आपल्याला आपल्या पायात त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आपल्यात जर जिद्द असेल तर 100% आपण आपलं इच्छित ध्येय या ठिकाणी साध्य करू शकतात. धन्यवाद. आणि उपस्थित सगळे मुख्याध्यापक तसेच शिक्षक व श्रीराम ग्रुपचे सगळे सदस्य, हा जो श्रीराम ग्रुपच्या गणेश मंडळातर्फे जो कार्यक्रम झालेला आहे, तो अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी पार पाडलेला आहे. आपल्या गावात 2 गणेश मंडळ यांनी चांगले कार्यक्रम सुरू ठेवलेले आहेत. त्यांचे मी आपल्या सगळ्या ग्रामस्थांतर्फे आभार मानतो. त्यांनी असेच सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून जो समाज एका मागच्या याच्याकडे चाललेला आहे त्याला साक्षर करण्याचं काम ते त्यांचं सुरू आहे. त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. आपल्या कार्यक्रमाचं एकदम थोडक्यात श्रीराम ग्रुपच्या सगळ्या सदस्यांनी एकदम थोड्या वेळात हे नियोजन केलेलं आहे. त्यांनी सांगितलं का बाबा मोहाडी पोलीस स्टेशनचे साहेबांना आपल्याला बोलवायचं आहे. रात्री जेव्हा मी जय भाऊंना फोन केला, साहेब आरती करत होते आणि ते म्हटले का बाबा आम्ही आलो का, साहेब येता का नाही येता. परंतु तरी सकाळी आपण 9:30 वाजता साहेबांना फोन केला आणि त्यांनी 1 मिनिटात आपलं जो हे स्वीकारलं आणि ते आपल्या या कार्यक्रमाला हजर झाले. त्याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांतर्फे त्यांचे सुद्धा आभार मानतो. प्रास्ताविक आपण मुख्याध्यापक साहेबांनी जे केलं आपण बघतोय, चांगल्या कार्यक्रमाबरोबरच तेवढा त्याला प्रतिसाद बी मिळायला पाहिजे आणि तो प्रतिसाद आपल्याला जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक आणि त्या सगळ्या शिक्षकांकडून मिळतंय. आपण मागच्या आठवड्यातच आम्ही त्यांना भेट दिली होती व आम्ही त्यांची स्तुती केली, परंतु त्यांनी त्या स्तुतीला भारावून जाऊ नये अशी बी मी त्यांना विनंती करतो. कारण जो पाया असतो तो जर मजबूत राहिला तरच विद्यार्थी घडतो. त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपले प्रयत्न चालवलेले आहेत आणि त्याच्यात सर्वजण आपल्याला सहकार्य करतायत. प्रत्येक गणेश मंडळाने असे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पाडावे आणि असंच एकोप्याने आपल्या गावाचं नाव रोशन होईल असं काम करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे तालुक्यातील मुक्टी येथील श्री विघ्नहर्ता गणपती मित्र मंडळ व भोले विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील मुक्टी येथील श्री विघ्नहर्ता गणपती मित्र मंडळ व भोले विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त
मोफत महाआरोग्य शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। यावेळी ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरतीही करण्यात आली। मुकटी येथे एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात येत आहे। त्या अंतर्गत श्री विघ्नहर्ता गणपती मित्र मंडळातर्फे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। त्या अंतर्गत सदर मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरात विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या, तसेच सोनोग्राफी, सिटी स्कॅन आदींवर 30% सूट देण्यात आली। शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला। यावेळी आमदार कुणाल पाटील, मंडळाचे अध्यक्ष गुलाब पाटील, उपाध्यक्ष प्रवीण कुमार साळुंके तसेच श्री विघ्नहर्ता गणपती मित्र मंडळाचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणपती मित्र मंडळ गेल्या 2 वर्षापासून नवीन गणपती मंदिराचं प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर हे दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षी आमच्या विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री आदरणीय गुलाबराव सदाशिव सैंदाने आणि उपाध्यक्ष जे प्रवीण भाऊ साळुंके आणि त्यांचे सर्व सदस्य, मित्रमंडळ, कार्यकारिणी, सर्व मार्गदर्शक मुक्तीचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने सहकार्याने आमच्या ह्या वर्षी एक गाव एक गणपती मंदिराची संकल्पना आमच्या अध्यक्षांनी या ठिकाणी सुरुवात केल्यानंतर पहिल्या दिवसापासून 11 दिवसापर्यंतचा हा गणपती या ठिकाणी बसवलेला आहे। पहिल्या दिवशी सुद्धा अनेक राजकीय मंडळींच्या उपस्थितीने या ठिकाणी आरती होत आहे। ग्रामस्थांचे प्रमुख अतिथी मंडळी या ठिकाणी रोज आरतीला येत असतात आणि सर्वांचं शैक्षणिक विद्यार्थी, जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, जिल्हा परिषद कन्या मुलींची शाळा, याच्यामध्ये जे प्रथम, द्वितीय, तृतीय जे मुली आलेल्या होत्या त्यांनीसुद्धा आमच्या या मंडळाच्या अध्यक्ष, कार्यकारिणीच्या मंडळींनी त्यांना चांगल्या प्रकारचं लहान लहान चिमुकल्या मुलांना बक्षीस दिलं। पुन्हा रात्री अजून 9 ते 11 चांगले संगीत खुर्ची वगैरे असे लहान लहान मुलांसाठी जे खेळ असतात, स्पर्धा असते, ते स्पर्धेमध्ये अनेक बक्षीस या ठिकाणी त्यांनी ते वितरण करतायत आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद गावाने सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि सर्व तरुण मंडळामध्ये एक उत्साहाचं वातावरण झालेलं आहे। गावामध्ये सुद्धा एक धार्मिक वातावरण तयार होऊन समता, एकता, बंधुता अशा या मंडळाच्या वतीनं, सर्व गावाच्या वतीनं या ठिकाणी आनंदमय वातावरण होत आहे। आज सुद्धा आरतीला आपल्या गावाचे लोकप्रिय आमदार, धुळे ग्रामीणचे पाणीदार आमदार आदरणीय कुणालजी बाबा यांच्या शुभ हस्ते आणि आमच्या गावाचे राष्ट्रीय युवा नेते, उद्योजक आमचे विशाल दिलीप सैंदाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि त्यांच्या हस्ते आज आरतीचा मान यांना दिलेला आहे। असे अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले, अजून पुढे येतील। सर्व तरुण मंडळ रोज या ठिकाणी करतायत आणि या मंडळाने पुन्हा विसर्जनासाठी या मंडळाच्या नावाने चांगल्या प्रकारचं टी-शर्टसुद्धा मुलांना वितरण केलेलं आहे। अशा या पद्धतीनं आमच्या मंडळाचं कार्य आहे। एवढंच आमच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना सदिच्छा, शुभेच्छा देतो। धुळे शहरातील गणपती मंदिर रोडवरील जैन ओसवाल बोर्डिंग शेजारील अंधशाळेत राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र राज्य यांच्या विभागीय अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक प्रचार सभेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील गणपती मंदिर रोडवरील जैन ओसवाल बोर्डिंग शेजारील अंधशाळेत राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र राज्य यांच्या विभागीय अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक प्रचार सभेचे अंधशाळेत आयोजन करण्यात आले होते। अंध व्यक्तींचे अनेक प्रश्न, समस्या मार्गी लावण्याकरता सदरचे पॅनल काम करत असते। त्यांना निवडून देण्यासाठी सदर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्ताने सोपान पाटील, माजी पंचायत समिती सदस्य तथा भटक्या विमुक्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांच्यातर्फे उपस्थित 80 ते 90 अंध व्यक्तींना मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळेस महासचिव DP जाधव, प्रोफेसर RK ट्रेनिंग सेंटरचे संचालक राजेंद्र देवरे, कार्यकारिणी सदस्य गोरख धरंदरे, नितीन सोनार, गिरीश नंदन, हर्षल गर्दे, अंधशाळा मुख्याध्यापक PR पाटील तसेच जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, प्रकाश कैनार, भूषण वाघ, भाऊसाहेब विरे, शिवाजीराव पाटील, सुधीर मासोळे, गुड्डू पाटील, पोपट मोरे, विशाल पाटील, हिलाल वाघ, कालू खांडेकर आदी उपस्थित होते। राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र नॅशनल ऑफ द पॅट्रिशियन ब्लाइंड या संस्थेच्या वतीने आजची जी प्रचार सभा आहे, नाशिक विभागीय शाखा नाशिक यांच्या वतीने आपण इथे धुळे अंधशाळेमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्याचं जे भोजनाचं व्यवस्था आहे ते माजी पंचायत समिती सदस्य व एक चांगले समाजसेवक दादाश्री सोपनदादा पद्मर यांच्याकडून करण्यात आलेले आहे। जर मला कुठं सहकार्य लागलं धुळ्यामध्ये तर मला दादांचं नाव माझ्या डोळ्यासमोर येतं।
दादांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. दादांच्या हातून अशीच पुढं ही चांगल्या प्रकारे समाजसेवा घडो हीच बाप्पा विघ्नहर्ता चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. दादांच्या कार्याला माझा सलामच आहे, परंतु असेच दादांसारखे समाजसेवक धुळ्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी घडले तरी चालतील, कारण की आमची जी संस्था आहे पूर्ण महाराष्ट्रभर काम करते. त्यामध्ये नाशिक, नगर, आता 5 जिल्ह्यांची ही निवडणूक आहे. त्याच्यामध्ये नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या 5 जिल्ह्यामधून आपण प्रतिनिधित्व करत आहोत. तर त्या सर्व उमेदवारांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि दादांचं खरंच खूप खूप अभिनंदन की त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन आज इथं ते आलेत. त्यांच्यासोबत जे सहकारी आलेले आहेत त्यांचासुद्धा मी खरंच आभार व्यक्त करतो आणि एका गोष्टीची दिलगिरी व्यक्त करतो की दादा माझ्या आधी इथं आले आणि कार्यक्रमाला थोडी लेट झाली, त्याबद्दल क्षमा असावी. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील बडगुजर कॉलनी येथे शिवतेज मित्रमंडळ व स्वामीदादा कुटे मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे व अश्विनी पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील बडगुजर कॉलनी येथे शिवतेज मित्रमंडळ व स्वामीदादा कुटे मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे व अश्विनी कुणाल पाटील यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली. यावेळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे व अश्विनी कुणाल पाटील तसेच परिसरातील शेकडो महिलांना पेटे बांधून आरतीचा विशेष मान देण्यात आला. मंडळातर्फे स्त्री समाजाची खरी शक्ती आहे या विधानाला अधोरेखित करून महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सदरचा कार्यक्रम 10 दिवस राबवण्यात येत आहे. उद्या करूया गंमत जम्मत अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, अश्विनी पाटील, योगिता कुटे, प्रतिभा पाटील, मनीषा पाटील, नूतन पाटील, ज्योती शिंपी, कविता पाटील, पूजा महाजन, शशिकला पाटील, पूजा नागमोती, दक्षता चौधरी, निर्मला पारख यांच्यासह मोठ्या संख्येने पुरुष व महिला भाविक उपस्थित होते. 4 वर्षापासून गणपती बाप्पांच्या हातीसाठी इथे येत आहे. मी सर्वप्रथम सगळे जे मंडळांचे यंगस्टर आहे त्यांच्या मनापासून कौतुक करते, कारण तो फक्त गणपती दादाची इथे मूर्ती स्थापना करत नाही तर त्याच्या मागे त्यांची बुकिंग, डेकोरेशन, त्यांच्या आरती, नेहमी कोणाच्या आरतीला बोलवायचं सगळं पूर्ण नियोजन हे मुलं खूप चांगल्या पद्धतीने करतायत. त्याबद्दल मी पूर्ण आणि दादांच्या मनापासून कौतुक करते आणि या ज्या ठिकाणी भरपूर महिला दिसत आहे, मी सगळ्या महिलांना विचारते आपल्या लाडली बहीणची योजनेचे खात्यात पैसे मिळाले का? नक्की नाही? ज्यांना मिळाले नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे आणि प्रोसिजर करा आणि नक्कीच आपल्या खात्यात लाडकी बहीणची योजनाचे आपल्याकडे पैसे पडणार आहे. आपण सगळे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींची लाडकी बहीण झालो आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद करते आणि कौतुक करते. आणि या ज्या ठिकाणी मला नेहमी या ठिकाणी आरतीसाठी बोलवतात त्याबद्दल मी मंडळांचे पण मनापासून खूप खूप धन्यवाद करते. गेल्या 6 वर्षापासून इथे गणपती उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. तर यावेळेस महिला आरतीचा कार्यक्रम घेतला. त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे व धुळे ग्रामीणचे आमदार यांच्या विशेष अश्विनीताई पाटील यांच्या उपस्थितीत 551 महिलांची फेटा घालून आरती करण्यात आली. महाप्रसादाचाही कार्यक्रम आयोजित केला आहे. संपूर्ण नागरिक प्रसादाचा लाभ घेतात. नवसाला पावणारा गणपती असे म्हणले जाते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सन्मान बळीराजाचा व सर्जा राजाचा स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट जातीवंत बैलजोडी स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा सोहळा संपन्न. जय श्रीराम ग्रुपच्या गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना पाटी व पेन्सिल वाटपाचा कार्यक्रम संपन्न. गणेशोत्सवानिमित्त मुकटे येथे मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र राज्य यांच्या विभागीय अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक प्रचार सभेचे अंधशाळेत करण्यात आले आयोजन. आणि बडगुजर कॉलनी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे व अश्विनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आली गणरायाची महाआरती. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.